नवी मुंबई नेटवर्क। एकीकडे वाटाघाटीची नाटकं करायची आणि दुसरीकडनं आत्महत्या स्वबळाची तयारी करायची। हे जणू काय आम्ही गार झोपलेलो आहोत, आम्हाला काही समजतच नाही असं जर कोणाला वाटत असेल तर तसं नाही। गणेश नाईकांवर टीका करणं सोपं आहे, त्यांच्या एकछत्री अंमलाबद्दल बोलणं सोपं आहे, त्यांच्या दुसऱ्या स्वभावाबद्दल बोलणं सोपं आहे, पण ज्या पद्धतीने ते नेटवर्किंग करतात ती त्यांची कला आहे, ती कला पुढे अंमलात करू शकतात। तुम्ही आत्तापासून वॉर्डची रचना करून कसं कोणाला पाडायचं आणि आपले वॉर्ड आपण कसे जिंकून घ्यायचं हे गणित लावणार असाल तर निवडणूक येतच कशाला। शिवसेनेला मोठा भाव समजून ठाणे जिल्ह्यात आघाडी करा हे काल सुद्धा मी एकनाथ शिंदेंना सांगितलं, पण माझे पाय खेचायचे का तुझे पाय खेचायचे या नादात जर आपण राहिलो तर हातात असलेला ठाणे जिल्हा हा बीजेपीला आंदोलन मिळू हे स्पष्टपणे सांगतो। नवी मुंबई महानगर पालिका चुनाव के एन पहले नवी मुंबई में महाविकास आघाड़ी सरकार में रार, दरार और आपस में खटास अब खुलकर सामने दिखाई दे रही है। अपने भाषणों से राजनीतिक पारा गरमाने वाले और हर बार विधायक गणेश नाइक को टारगेट करने वाले जितेंद्र आभाड़ के टारगेट में इस बार उनकी ही सहयोगी पार्टी शिवसेना और शिवसेना के मंत्री रहे। आज नवी मुंबई शिवसेना की कार्य प्रणाली को लेकर लगता है कि ठाणे और मुंब्रा की सियासत करने वाले जितेंद्र आभाड़ का पुराना जख्म शिवसेना ने एक बार फिर खुरेद कर रख दिया है। मुख्यमंत्री पद पर शिवसेना, ठाणे जिला में शिवसेना और अब नवी मुंबई में भी शिवसेना अपनी सत्ता काबिज करने के लिए जो पैंतरे अख्तियार कर रही है उसने फिर एक और बार नवी मुंबई महानगर पालिका चुनाव के पहले ही इस चुनावी जंग में एक नया राजनीतिक ट्विस्ट ला दिया है। नवी मुंबई में शिवसेना के बढ़ते प्रभाव से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नवी मुंबई में राजनीतिक सियासत लगातार कमजोर होती दिखाई दे रही है। इसी की बौखलाहट गणेश नाइक के कट्टर राजकीय प्रतिद्वंदी जितेंद्र आभाड़ के चेहरे पर भी साफ दिखाई दे रही है। नवी मुंबई महानगर पालिका चुनाव की गहमा गहमी के बीच एनसीपी कार्यकर्ताओं को संबोधित करने आए जितेंद्र आभाड़ ने शिवसेना को रडार पर लेते हुए कहा कि एक तरफ शिवसेना महाविकास आघाड़ी सरकार का मुखौटा लगाकर नाटक कर रही है तो ठीक दूसरी तरफ नवी मुंबई में स्वबल पर चुनाव की तैयारी कर दुहेरी राजनीति कर रही है। मला जे काही नवी मुंबईमध्ये दिसतंय जर असं कोणाला वाटत असेल की एकला चलोरेमध्ये आपण खूप मोठं काहीतरी करून टाकलं तर आपण बीजेपीला सत्तेची दारू मोकळी करून देतो असं काय या ठिकाणी उघडपणाने असतं। आपण खूप काही करून टाकलं असं आम्हाला वाटतं, पण आपल्या मर्यादा आपण मनातल्या मनात ओळखायच्या असतात। राजकारणाचं सर्वात मोठं गणित आहे आपल्या मर्यादा। एकीकडे वाटाघाटीची नाटकं करायची आणि दुसरीकडनं आत्महत्या स्वबळाची तयारी करायची। हे जणू काय आम्ही गार झोपलेलो आहोत, आम्हाला काही समजतच नाही असं जर कोणाला वाटत असेल तर तसं नाही। आम्ही सुद्धा 30-35 वर्ष राजकीय आयुष्यात काम करतो। जितेंद्र आभाड़ ने गणेश नाइक के चाणक्य नीति का लोहा मानते हुए कहा कि 25 वर्षों से नवी मुंबई महानगर पालिका में हुकूमत करने वाले गणेश नाइक के बारे में बोलना तो आसान है, मगर उनकी कार्यशैली की नेटवर्किंग सीखना नामुमकिन।
इतना ही नहीं, उन्होंने ये भी कहा कि गणेश नाइक पर टीका हम करें और शिवसेना अपना उल्लू सीधा करने का काम करती है। इथे एक तर गणेश नाईकांची सत्ता 20 वर्ष झाली, त्यामुळे त्यांनी लावलेले कर्मचारी हे प्राईम पोझिशनला बसलेले आहेत. त्यामुळे ते महानगरपालिकेत झालेली प्रत्येक खबर ही कमिशनरला कळण्याच्या आधी गणेश नाईकांना कळलेली असते. असं आहे की गणेश नाईकांवर टीका करणं सोपं आहे, त्यांच्या एकछत्री अंमलाबद्दल बोलणं सोपं आहे, त्यांच्या तुसड्या स्वभावाबद्दल बोलणं सोपं आहे, पण ज्या पद्धतीने ते नेटवर्किंग करतात ही त्यांची कला आहे, ती कला कोणीही अवगत करू शकत नाही. कहते हैं कि घर का भेदी लंका ढाए, ठीक उसी प्रकार शिवसेना पर तंज कसते हुए जितेंद्र आव्हाड ने ये ऑन रिकॉर्ड कबूला कि पिछले ठाणे मनपा चुनाव में शिवसेना ने मनमर्जी से प्रभाग रचना का डाव रचा और ठीक उसी प्रकार नवी मुंबई में खुद के उम्मीदवारों को जिताने के लिए राजनीतिक गणित रच रही है। जितेंद्र आव्हाड ने कहा कि एकनाथ शिंदे आघाड़ी की तो वकालत करते हैं, मगर प्रभाग रचना प्रक्रिया में प्रशासन के अधिकारियों की मदद से कुछ और ही राजकीय खेल खेला जा रहा है। मी निवडणूक आयोगाला आज इतकं सांगतो की रात्री 1 वाजता पट्टेगिरी जर इथल्या राजकीय नेत्यांना भेटून वॉर्ड ठरवत असेल तर हा लोकशाहीचा खून आहे. तुम्ही आत्तापासून वॉर्डची रचना करून कसं कोणाला पाडायचं आणि आपले वॉर्ड आपण कसे जिंकून घ्यायचं ते गणित लावणार असाल तर निवडणूक घेताच कशाला. आणि ह्याच्यामध्ये जर नोकरशाही सामील असेल तर मग निवडणूक आयोगाने वेगळा विचार करावा. वॉर्ड रचनेचं काम स्वतंत्ररित्या निवडणूक आयोगाने करावं व निवडणूक आयोगानेच मॅप जाहीर करावं. इतका कच्चा माप पाठवायचा आणि मग आम्ही पक्का करू, काही तुम्ही पक्का बिक्का करणार, जो जसा आला तसंच प्रिंट करा आणि पब्लिश करून टाका. हे आम्ही मागच्या वेळेस ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत बघितलेलं आहे. तेव्हा आम्ही आणि शिवसेना बरोबर नव्हतो, पण शिवसेना स्वतःला हवे तसे वॉर्ड ठाणे महानगरपालिकेत पाडून घेते. आम्ही स्वतः आमच्या डोळ्यात बघितलं. म्हणजे माझा चॅलेंज आहे की मुख्यमंत्र्यांचं एवढे ते गणेश नाईक व्हायचे. आता गणेश नाईकांनाच त्यांना म्हणतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या निष्ठा तिथे असणं हे काही चुकीचं नाही. आणि त्यामुळे जर प्रत्येक पक्षाला आपली बेडकी मोठी झाल्यासारखी वाटत असेल तर ते स्वप्न आहे. मी आजही सांगतो, मनापासून सांगतो की मी आघाडीच्या बाजूने आहे. शिवसेनेला मोठा भाव समजून ठाणे जिल्ह्यात आघाडी करा हे काल सुद्धा मी अजिंठा एकनाथ शिंदेंना सांगितलं. पण माझे पाय खेचायचे का तुझे पाय खेचायचे या नादात जर आपण राहिलो तर हातात असलेला ठाणे जिल्हा बीजेपीला अंदर नेऊ हे स्पष्टपणाने सांगतो. जितेंद्र आव्हाड ने नवी मुंबई में सुस्त पड़ी एनसीपी पदाधिकारियों पर नाराजगी जताते हुए कहा कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक के लोकार्पण में जितेंद्र आव्हाड क्या राष्ट्रवादी के किसी नेताओं को बुलाया नहीं गया, मगर फिर भी एनसीपी के कार्यकर्ताओं ने चुप्पी साध रखी। उन्होंने कहा कि ऐसे में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक के लोकार्पण के दौरान तमाम एनसीपी पदाधिकारियों का इसका विरोध कर काले झंडे दिखाने चाहिए थे और बताना चाहिए था कि राष्ट्रवादी उनका विरोध कर सकती है। कमीत कमी राष्ट्रवादी हे करू शकते, आपल्या विरोधात जाऊ शकते, तर त्यांना किती वाटतं. आंबेडकर म्हणून म्हणजे आश्चर्य होतं. म्हणजे आंबेडकरांविषयी मी मागल्या जमाना म्हटलं की जे महाराष्ट्रात 5 जण अधिकार माहिती बोलू शकतात त्याच्यात मी एक आहे. तुम्ही माझंच नाव काढलं, माझं नाव त्या कार्यक्रमामधनं काढलं ह्याच्याबद्दल दुःख नाही आहे,
पण आपले विचार आपण नवी मुंबईतल्या त्या समाजामध्ये पोहोचवू शकलो असतो आणि त्याच्यातनं आपल्याला राजकीय फायदा मिळाला असता, हे गणित मदत होतं. जितेंद्र आभार ने जिस प्रकार से नवी मुंबई में शिवसेना की दबंगई सियासत का प्रभाव कमजोर करने के लिए उन्हें लगातार एक्सपोज करना शुरू किया है, उसने फिर एक और बार ये साबित जरूर कर दिया है कि नवी मुंबई में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को खतरा आज भाजपा से नहीं बल्कि शिवसेना से अधिक है। और ऐसे में राज्य के गलियारों में इसका आफ्टर इफेक्ट क्या होता है, ये तो आने वाला समय ही बताएगा। ब्यूरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।